लोक मजे करताय. तू का स्विमिंग शिकला नाही? चड्डी बिड्डी दिसली माझी ब्लॉग मध्ये, तुला तर चड्डीच काढून दाखवणार. मई काय दिसते काय चड्डी. आपला विनस कुडकुडी लागली इथे ब्लॉग बनवतोय, समजतं तुला? हे बघ काटे उठले ते बघ अंगावर. तर साई माई सकाळ आणि आज आहे आपला दिवस चौथा. आज आपल्याला गोटीगाव वगैरे क्रॉस करायचं आहे आणि सोबतच उद्या आज म्हणजे आज असं होईल की आज ना फक्त 100 किलोमीटर राहतील. 100 किलोमीटर शिर्डी आहे, मग म्हणजे 2 ते 3 दिवस आपण शिर्डीमध्ये असू. आणि आता आम्ही चालतोय, सकाळचे 6:30 वाजलेत. लेट उठलो आम्ही लोक, सर्व लोक, कारण की कंपनी सर्व झोपले. 7:30 वाजले सॉरी. आम्ही लोक उठलो 6:30ला, निघालो 7ला आणि मी आत्ता ब्लॉग चालू करतो. आता सनराईज पण नाही झाले अजून तर. आणि भाई आम्ही लोक लेट उठलो. पुरी पालखी आहे बघा, कोणच नाही दिसत आहे. पुरी पालखी पुढे गेली आहे. पोरं माझी आमची साईराम कंपनी पार्टी आहे पुरी. आता रफ्त होतो आणि जातो पालखी सोबत पहिला आणि तुम्हाला दाखवतो. तर गाईज आम्ही लोक आहे आता झाको क्लब बॉईज सोबत मी आणि हे लोक देतात मला कॉन्टेंट. आम्ही चाललो तर बावडीवरती नाही नदीवरती पोहायला. हे बघा सर्व जण आहे आणि तुला पोहता येत ना, हा देणार आहे आपल्याला कॉन्टेंट. आज डुबताना दाखवणार आहे मी तुम्हाला लोकांना. आणि आपल्याकडे 2-3 स्विमर आहेत. डॉल्फिन आहे, म्हणजे ह्याला जास्त पोहता येतो प्रॉपर. मागच्या वर्षी ह्याचा जीव यांनीच वाचवलेला. मागच्या वर्षी भाई बावडीमध्ये बिंदास उडी घातलेली. भाई सांग जरा तुझी कथा. पटेलीमध्ये उतरलेला आणि तो उतरला. मला येतं स्विमिंग पूल वाटला त्याला म्हणून तो उतरला. चड्डी पकडले. तर पालखी चालते तिथे आणि इथेच करू आपण. इथे कुठे चाललो? नदीवर आंघोळ करायला. नशीब बावडी नाही. सो आपण चाललोय आता नदीवर आंघोळ करायला. स्पॉट काय 2 किलोमीटर काय 3 किलोमीटरच आहे. आशीर्वाद लॉन्स. सो तिथे आम्ही लोकांना जायला आरामात पोहोचू. आम्ही लोक इकडे जातात. बोलो मजे करूया जरा, नदी विधीवर आंघोळ करूया. स्पॉटवरती एकदम चुंबेश्वरी जागा आहे. हा काय एकदम मस्त बाथरूम टाईप आहे, एकदम साफ सुथरावाला. पण आमच्या हरकती चांगले नाहीत ना, आम्हाला इकडे आंघोळ करायची. आम्हाला नदीवर आंघोळ करायची. चला दाखवतो तुम्हाला. साईराम. तर गाईज हा बघा, हा आहे स्पॉट. ह्या नदीवर आंघोळ करायला चाललंय. पण नदी खोल आहे. प्लॉट मी ट्विस्ट इन प्लॉट. भावा नदी खोल आहे, तुला पावता नाहीत, मला पावता नाहीत. कुठे चला. साबण पण नाही आणला आपण. दादाकडे आहे फक्त टावेल घेऊन आलोय. त्याचा दादा आता येईल 1 तास. आमच्याकडे कपडे पण नाही. कपडे काय करायचे? घालायचे, काढायचे, अंडरवेअर चुकवत घेऊन जायची. साईराम बघूया आता. गाईस हे लोक पिकनिकला आले आहेत बघा. एकदम गार पाणी आहे आणि बघ मजे करतो. बघ बघ 6 पॅक्स बघ. आमच्या गावात काकांची बॉडी फेल आहे आमच्या समोर. आपली दाखव, कार्ड शर्ट कार्ड आपला. हे लोक मजे करताय. तू का स्विमिंग शिकला नाही? मला बोललेलो स्विमिंग काय शिकणार आहे? पत्ते कशाला? पत्ते एकटा जाईल मजा करायला. आम्हाला स्विमिंग येत नाही यार, शिकूया आता नेक्स्ट टाइम. दाखवत आहे. ब्लॉग चालू केलास? ब्लॉग चालू केलाय. कुठे खाली जातोय तुझं? वर घे. गाईस थंड पाणी आहे. खाली तुम्हाला शो बघायचा आहे. दाखव काय शो. ही रील बनवलं अंडरवर. ब्लॉग बघते आणि तुमच्या अकाउंटचं नाव घेऊन पण सांगा. याची बायको सगळं बघते. ही घडल कोण काढणार? दिसली चड्डी. भावाला एकुलता एक माझ्या प्रॉपर्टीवरती सगळं आहे ना भाई. ए माझी पण प्रॉपर्टी होईल. जय सियाराम. त्याला दादाला तू टाकली आहे, मला मारली आहे. आता मला सांगू नको तू कुठच्या कुठे गेलास तर. पावता येतो ना तुला. आता तुला दाखवतो बघ.
चड्डी बिड्डी दिसली माझी ब्लॉग मध्ये तुला तर चड्डीच काढून दाखवणार. मई काय दिसते काय हा? चड्डी लक्स विनस आपला विनस उभा गेला काहीच गेला तो बघा. तो नको लवकर करतो घरी जातो मम्मी वाट बघते घरी जातो. मी चाललो मी विचार केलेला उडी मारेल रे, हा तर बसून बसून जातो. हे काय चॉकलेट क्रीम वाटते का स्विमिंग पूल वाटतं वॉटर पार्क वाटतं उड्या घालेल गेला त्याला फाटते आहे त्याला उड्या पाहिजे चला ऑर्डर प्रूफ आहे काय घड्याळ तुझा गडल करा कुडकुडी लागली इथे ब्लॉग बनवतोय समजत तुला हे बघ काटे उठले ते बघ अंगावर गाईज आता स्पॉट 2 किलोमीटर लांब आहे 2-3 किलोमीटर मग एवढ्या उन्हामध्ये मी माझी चड्डी सुकवायला टाकली कुठे माहिती आहे हे बघा माझ्या पाठीवरती चड्डी सुकते आहे वल्डी भेंडी. तर गाईज आता पालखी निघाली आहे दुपारच्या स्पॉटवर ना आणि हे लोक थोडा आता पुढे नेतात पालखी शूट करतात चार काहीतरी आणि आपण चालू आरामात ओजीस बाकी आपल्याला एक गोष्टी नाही आहे. एक ओचीच नाही आहे. एक ओजी घरी बसतोय आता आपण पुढे जाणार पालखी त्या लोकांना प्रॉपर व्हिडिओ काढायचे म्हणून त्या लोकांनी ना तिथे सेटअप टाकलं आहे. तर हे बघा कसे वाटतात असे जाताना एकदम आता फक्त 110 का 120 किलोमीटर बाकी आहे आमची शिर्डी. सो आता 2 दिवस आहे अजून उद्याचा आणि परवाचा मग नेक्स्ट डे आपण शिर्डीमध्ये असणार म्हणजे दर्शन करायला जाणार.